येस. हे काय चावी का अशीच लावून ठेवली आहे? लॉकर पण उघडे. घरात चोरी झाली आहे. मोठ्या बाई, तुझी इच्छा आहे ना की सगळं तुला स्वतःच्या हिमतीवर करायचंय म्हणून, तर इथून तू अमेरिकेला जाऊन तिथे सेटल होऊन सगळं मार्गी लागेपर्यंत या घरातून तुला एक पैसाही मिळणार नाही. तू काय बाबा आता देशमुख इंडस्ट्रीजची मालकीण आहेस. तुझ्याकडे काम आहे, पैसा आहे, जी काही धडपड करायची आहे ती मलाच करावी लागणार. सिड, एवढी मोठी बॅग घेऊन कुठे जातोय सिड? सिड, काय गा दिदी? अगं कसली एवढी घाई आहे? हो रत्नाका, जरा घाईतच आहे. का, काय झालं? सिड आत्ताच गेला ना इथनं. हो, पण तू का बरं एवढी घाबरली आहे? आदिती काय झालंय? रत्नाका, मी सगळं सांगते तुम्हाला नंतर. आता एक महत्वाचं काम आहे आणि नंतर मीटिंग सुद्धा अटेंड करायचं. मी जाते. सिस्टर, गुलाब दादा, सिद्धार्थ सर आताच गेले ना? हा आताच गेले, काय घाईत होते. बरं, मी सांगते तिकडे न्या आणि गाडी जितक्या फास्ट नेता येईल तितक्या फास्ट न्या. इतक्या फास्ट येतो ना, तुम्ही बघतच राहा. चला 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 चला. घरात आता काय चाललंय खरंच कळण असं झालंय. काय महालक्ष्मी, या देशमुखांकडे फंक्शन वगैरे की काय, की त्या सिद्धार्थची शांती करतायत? आय डोंट नो. मग हे दागिने का काढलेस तू? बघते. हा, तुझ्याकडे दागिने नाहीये? अगं किती दागिने आहे तुझ्याकडे, की आणखी घ्यायचे आहेत? नाही रे मिलिंद, ही इथे आणलेली ज्वेलरी आणि माझं मुंबईचं कलेक्शन, असं सगळे मिळून माझे हक्काचे दागिने किती आहेत ते मी बघते, जे माझ्यापासून कोणी हिरावून नाही घेऊ शकणार. मिलिंद, उद्या खरंच आदितीने आपला बिझनेस देशमुख इंडस्ट्रीज मध्ये मर्ज केला तर, आपण भिकेला लागलो, रस्त्यावर आलो तर काहीतरी हवं ना आपल्याकडे. आपली मुलगी तशी त्या देशमुखांमध्ये गुंतलेली असणार आणि तो सिद्धार्थ US ला गेलेला असणार. कुणी आपल्याला सांभाळायलाही नाही आहे रे. आणि मिलिंद, तसंही आपल्या दोघांचा डिवोर्स होणार आहे, त्यामुळे तुझ्याकडून काय अपेक्षा करण्यात अर्थ नाही. अर्थात तशी आधीही मी कधी केलेलीच नाहीये, त्यामुळे तेव्हा हे माझं स्त्रीधनच माझ्या कामाला येणार आहे. मुळात तूच एक धन्य स्त्री आहेस. स्त्रीधन म्हणे ठेवते मूर्ख. शट अप मिलिंद. महालक्ष्मी, मी जस्ट तुला सांगितलं हे असं घडू शकतं, तर एवढी घाबरलीस तू? हो, घाबरलीये. सतत माझ्या डोक्यात तोच विचार येतोय की हे खरं झालं तर, आपल्याला भीक मागत रस्त्यावर हिंडायला लागलं तर. नो. खरंच आपण उद्या रस्त्यावर आलो तर काय करायचं? भीक मागायची वेळ येऊ नये म्हणून ही सोय करते. त्यापेक्षा हे असं काही घडू नये यासाठी काहीतरी कर. आधी ती अमेरिकेला कशी जाईल याचा विचार कर. ही प्रॉपर्टी आपली कशी होईल याचा विचार कर. हे फालतू विचार बंद कर. हे काम करते, दागिने आतमध्ये ठेव. चल. का तुझ्या डोळ्यात खुपतंय का माझं स्त्रीधन? स्त्रीधन स्त्रीधन काय करतेस का? तुला अर्थ तरी माहितीये का स्त्रीधनाचा? मिलिंद, मला सगळे अर्थ माहितीयेत. तुला ना माझ्या भावनांची किंमतच कळलेली नाहीये कधी. सतत मला बोलत राहा तू. मी बोलत राहणार. मिलिंद, तू मला सतत असं बोलतोस ना, म्हणूनच आपला डिवोर्स होणार आहे. होऊ दे ना, आय एम हॅपी अबाउट दॅट. हे बघ, तू ते तुझे दागिने, नाही सॉरी सॉरी, स्त्रीधन ते सांभाळ आणि सगळ्यांना कळू दे की महालक्ष्मीकडे किती दागिने आहेत, किती सोनं आहेत. एक दिवस कोणीतरी येईल आणि चोरी करून जाईल. कळलं?
सांभाळ. बघ सिद्धार्थ सर कुठे दिसतायत का बघा. सिड नक्की याच रोडने गेला असेल ना. दिसले दिसले ते बघा सिद्धार्थ सर दिसले. त्यांना गाठायचंय का? नाही, त्यांच्या मागेच ठेवा गाडी. मला तो कुठे जातोय ते बघायचंय. आदिती मॅडम, सिद्धार्थ सर तसे वाटत नाही हो. म्हणजे तुम्हाला संशय आहे का ते कुणाला तरी चोरून भेटतात? हा नाही हो, त्यांचं नसणार काही बाहेर लपडं. मी कुठे असं म्हणाले? मग कशाला असं पाठलाग करताय? हा बायकांना आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी कोणी आहे की नाही फक्त एवढीच इन्सिक्युरिटी नसते, इतरही गोष्टी असतात. जसं की तुम्हाला काय करायचंय तुम्ही पुढे लक्ष द्या आणि त्याच्या मागेच ठेवा गाडी. हा युवराज. हॅलो अदिती, अगं कुठे आहेस? अगं ती माणसं पोचलीच ऑफिसमध्ये. एक फाईल घेऊन यायला इतका वेळ? युवराज, अरे मी ना एका कामामध्ये अडकले. मी येते, तोपर्यंत तू मीटिंग सुरू कर. हॅलो अदिती, अदिती आता कोणत्या कामात अडकली? मॅडम ते बघा सिद्धार्थ सर त्या दुकानापाशी थांबलेत. बरं तुम्ही थांबा गाडी इथेच, मी बघून आले लगेच. थांबा. रत्नाक्का, ये रत्नाक्का, हो रत्ना. ही खोली पहिल्यांदाच बघितल्यासारखं काय करतो सखा? लग्न झाल्यापासून इथे आलेलाच नाहीये ना तू? हा ही करू नको. चल पटकन झाडू मारून घे, लादी पुसून घे, चकाचक करून ठेव ही खोली. अहो रत्नाक्का, ही खोली सिस्टर आधीच साफ करून जाते, मला कुठलंच काम करून देत नाही. बघा किती स्वच्छ आहे. काय चाललंय दोघांचं काही कळत नाही. फॅक्टरीच्या कामाची सगळी जबाबदारी हिच्यावर आहे. हो ना, माझी सिस्टर खूप काम करते. हो ना. बर रत्नाक्का, मी काय म्हणतो, मी पहिले खालच्या खोल्या साफ करतो, मग वरची रूम येतो ना साफ करायला. अजिबात नाही. हा तुझी सिस्टर सगळी कामं करत असली तरी हे बघ ही धूळ बघ ही धूळ. या धुळीचं काय? हे बघ या धुळीचं काय? तू येतच नाही इथे. अहो सिस्टर. सिस्टर नाहीये मी, रत्नाक्का आहे. अहो इंग्लिश मध्ये सिस्टरच म्हणतात. मला शिकवतो? नाही, ते झाडूचा पट्टा झाला ना त्याच्यापेक्षा जास्त. हे बघ ही सगळी धूळ साफ करायची आहे आणि खोली चकाचक करून टाकायची आहे. सखा मी तुला जाऊ दे, तुला काय सांगत बसलीये मी. चल आवर पटकन. सगळं काम करतो का चेष्टा करतो रे तू? पटापट सगळ्या खोल्या झाड, खालच्या वरच्या, आणि मग आपल्याला पुष्कळ काम आहेत अजून. हो ना रत्नाक्का. हा रत्नाक्का, अरे बोल ना. पडदा. काय रे? पडद्याच्या माग किती धूळ साचली. घाबरवतो काय मग मला एवढा? हो रे सखा, किती धूळ आहे. हा मी ना एक काम करते, मी हे सगळे पडदे काढून घेते आणि मग हे मी ना मला काम सांगतो. मी तुला इथे काम करायला घेऊन आले ना, ते काय नाही. चल हे बघ हे सगळे पडदे काढ. हा ते सगळी धूळ काढ, त्याच्यावरची सगळी स्वच्छ कर. सगळं तुझं कामात लक्ष नाही अजिबात. रत्नाक्का, मी एक काम करू, मी खोली नंतर झाडू का? आता का म्हणून विचारा. नाही विचारणार. जा. अहो विचारा नका. बोल. अहो रत्नाक्का, मग अशी त्या धान्याच्या गोण्या खाली केल्यात ना, त्या आपण नेऊन द्यायच्यात. ते देऊन आल्या की मी झाडू मारतो, सगळी धूळ पण साफ करतो. आता काय आधी करा ते काम, पण नंतर येऊन हसू नको सखा. नंतर येऊन आधी ही खोली साफ करायची, मग खालच्या खोल्या साफ करायच्या, आणि मी सांगितलेली कामं सगळी आज दिवसभरात झालीच पाहिजे. सगळं मलाच करायला लावा. ओरिजिनल देशमुख म्हणून सगळी कामं मलाच करावी लागतात. सुनांचं काही काम नाही या घरात, सगळं मीच करत राहते. तू तर ऐकू नको माझं काम.
नाना काका तुम्ही इथे? अगं हो, मळ्यातून आलोय मी आता फळं घेऊन. पण तू इकडे कशी काय भूताटकी झाली की काय? अगं चकवा लागला काय तुला? काय ऑफिस सोडून इकडे काय करते? नाही नाना काका असं काही नाही. मग इथं कशाला आली? ऑफिस तर त्या बाजूला आहे. हो काम होतं माझं एक इथे. काय काम आहे इथे? एक इन्व्हेस्टर आहेत ते इथे या ज्वेलरी शॉप मध्ये आलेत. त्यांच्यासाठी थांबलीये मी इथे. त्यांना ऑफिसला घेऊन जाणार मग मी. मीटिंग आहे ना त्यांच्यासोबत आज. ठीक आहे आपली गाडी सुद्धा इथेच आहे. बरं बरं अच्छा अच्छा. हा पण जरा सांभाळू ना. आज सकाळी मी तुझं राशी भविष्य वाचलं. अगं त्या भविष्यात लिहिलं होतं कामात अपयश आहे. जरा सांभाळू ना. काय माहित तुझी मीटिंग वाईट व्हायची, एखादं डील असेल ते फेल व्हायचं. हे काय बोलतोय मी? नाना काका हो काही नाही, मी व्यवस्थित हँडल करेन मीटिंग. तुम्ही काळजी नका करू. तू करशील ग, पण त्या राशी भविष्याचं काय? ते कोण तुझे ते इन्व्हेस्टर आहे ना, मी त्यांना भेटतो आणि सांगतो समजून. आमच्या आदितीला सांभाळून घ्या. नाही नाही नको नाना काका. नाना काका आत गेले तर त्यांना कळेल आज सीड आहे. तो दागिने घेऊन आलाय. अगं तू काळजी करू नको, मी नीट बोलेल त्यांच्याशी. नाही 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 नको. ते इन्व्हेस्टर आहेत ना, त्यांना राशी भविष्य वगैरे काही पटत नाही. त्यांचा विश्वास नाहीये त्यावर. आणि आता ते त्यांच्या कामासाठी आत आहेत, तर मग आपण असं मध्येच गेलो तर अनप्रोफेशनल वाटेल ना ते. म्हणून सांगते तुम्हाला, तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे ना, मी मीटिंग अगदी व्यवस्थित सांभाळून घेईन. ठीक आहे. पण तू इथं किती वेळ थांबणार अशी? आता आलीच्या इकडे तर चल मळ्यात मस्त ताजी फळं खा. नाही नाही नको. ते मी इथेच थांबते. इन्व्हेस्टर कधीही येतील. अगं मग त्यांना पण घेऊन जाऊ ना. आपल्या मळ्यातली ताजे फळं खाऊन बघतील ते. नाही नाना काका हो, त्यांच्याकडे ना वेळ नाहीये. ते आले की आम्हाला लगेच ऑफिसला जावं लागेल. लगेच मीटिंग करायची आम्हाला. बरोबर आहे. ठीक आहे. मी इथं थांबू तुझ्यासोबत की? नाही नको नाना काका, तुमची सुद्धा कामं असतील ना. हो हो, ही फळं घरी न्यायचीत ना. हो बघा. हो ना, जा जा तुम्ही घरी जा. मी आहे. ते आले की आम्ही लगेच निघू. हा ठीक आहे. हा पण ते राशी भविष्याचं लक्षात ठेवा. काळजी घे. हो जातो. थँक गॉड नाना काका गेले. त्यांनी सीडला बघितलं असतं तर घरी सगळ्यांनाच सांगितलं असतं. नशीब. रिक्षा 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 रिक्षा. अरे काय ही रिक्षा खाली होती तरी थांबलं नाही. हा नक्कीच याच्या घरी मोठा प्रॉब्लेम असेल, त्याच्यामुळेच घाई घाई गेला हा. काय राव, एक एवढी रिक्षा दिसली ती बी थांबली नाही. काय करावं बा या रिक्षाचं? पुढे गेली रिक्षावाली.
आजचा दिवसच वाईट दिसतो. सकाळी सकाळी घराबाहेर पडताना डोमकावळा दिसला होता, त्याच्यामुळेच असं होतंय. त्यापेक्षा मी असं करतो, आधी तिलाच विचारतो मला घरी सोडते का म्हणून. ऑफिस त्याच रस्त्याला आहे, जाईल सोडून मला. हो, मी सेठची आय मीन सिद्धार्थ देशमुखची बायको. अच्छा, म्हणजे देशमुखांच्या सुनबाई तुम्ही. बसा ना. नाही, इट्स ओके. सिद्धू भाऊ बरोबर फॅक्टरीचं काम तुम्हीच बघताय ना? हो. मग काय घेणार तुम्ही, चहा कॉफी काही? नाही नाही, अहो खरंच या सगळ्याची काहीच गरज नाहीये. ऍक्च्युली माझं तुमच्याकडे एक काम होतं. बोला ना, बोला. सॉरी, तुम्हाला खूप ऑड वाटेल, पण सेठने आता तुम्हाला जे सगळे दागिने दिले ना ते हो, आत्ताच देऊन गेलेत ते. पण ते मला म्हणाले की फॅक्टरी उभी करण्यासाठी फायनान्स उभा करायला त्यांना हे दागिने विकावे लागतील म्हणून. सेठ, तू फॅक्टरीचं कारण दिलंस, परत खोटं. पण घरी कोणाला माहित नाही. नाही, तसे ते मला म्हणाले की घरचं कोणी जर भेटलं किंवा तात्या वगैरे जर रस्त्यात भेटले तर त्यांना काही सांगू नका म्हणून. पण का हो, सिद्धू भाऊ बरोबर फॅक्टरीचं काम तुम्ही बघताय ना, ह्या गोष्टी तुम्हाला माहितच असतील ना? हो हो, मला माहिती आहे. आणि खरं आहे सेठ जे काय म्हणाला ते, पण त्याला हे माहित नाहीये की पैशांची सोय झाली आहे, म्हणून मी दागिने परत घ्यायला आले. सॉरी, पण काय हरकत नाहीये. तुम्ही पैसे आणा आणि तुमचे दागिने परत घेऊन जा. पण मी त्यांना चेक नाही दिलेला हो, त्यांना रोख पैसे दिले. थांबा, मी त्यांना फोन करतो. म्हणजे काय की ते कॅश परत करतील आणि मी तुम्हाला लगेच दागिने देऊन टाकतो. नाही नको, सेठला नका फोन करू. मीच तुम्हाला पैसे देते, मला दागिने द्या तुम्ही. ऑनलाईन पे करते मी. मग माझी काही हरकत नाहीये. तुम्ही तुमचे दागिने मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण तुमचे दागिने तुम्ही बघून घ्या, हा, नीट बघून घ्या. हा, आदिती इन्व्हेस्टरला घेऊन गेली का? गाडी तर इथंच दिसते. मग आदिती, अरे ही काय आदिती आते? हे काय करते? हे दागिने, हे दागिने तर तिचेच दिसतात, तिने लग्नात घातलेले. आधी ती दागिने विकून टाकते. म्हणून मगाशी मला बघून घाबरली होती आणि ते इन्व्हेस्टरला आणायला चालले हे खोटं कारण दिलं. दागिने विकते म्हणजे बापरे, मोठं आर्थिक संकट आलं असणार काहीतरी. प्रचंड कर्ज झालं असणार. थांब, विचारतोच ते. नाही नको, ती परत आपल्याला पहिल्यासारखंच काहीतरी कारण सांगल आणि घरच्यांना सांगू नका अशी शपथ घालल. नाही, हे घरच्यांना सांगितलंच पाहिजे. थँक्यू.